मॅथमॅटिक्स मध्ये 3 इक्वेशन्स कसे आले ह्याची आपण एक इंटिग्रेशन मेथड पाहिली होती. त्याने आपण प्रूव्ह केलं की v इज इक्वल टू यू प्लस एटी, त्यानंतर s इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता यसच्या जागी मॅक्सिमम केसेसमध्ये x देतात. x असतो जनरली पोझिशन ऑफ द पार्टिकल ऍट गिवन टाइम और गिवन इंटरवल ऑफ टाइम. कधी लक्षात ठेवा, x त्या टाइम मधलाच असतो, असा कोणताही x तिथे कन्सिडर करत नाही. आता आपल्याकडे पहिलं रिलेशन आहे आणि हे दुसरं रिलेशन आहे. या दोघांना यूज करून आपण तिसरं रिलेशन काढू शकतो आणि मग त्याचा यूज करून आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात दरवेळेस, दॅट इज कॉल्ड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन nth सेकंड. हे मी तुम्हाला 9th स्टँडर्डला होमी बाबा मध्ये शिकवलं होतं. ठीक आहे, करू आपण त्याला. तर बघा, वी हॅव v इक्वल्स u प्लस एटी, हे आपलं पहिलं रिलेशन आहे. अँड x इक्वल्स ut प्लस हाफ एटी स्क्वेअर, हे सेकंड रिलेशन आहे. याला आपण व्हेलॉसिटी टाइम रिलेशन म्हणतो. याला आपण पोझिशन टाइम रिलेशन म्हणतो. कधी बघायचं, v कशाचं फंक्शन आहे? टाइमचं. याच्या टाइम चेंज होत जाणार, ऍक्सेलरेशन चेंज नाहीये. युनिफॉर्म असलं तरच हा फॉर्म्युला यूज होतो. तर तुम्ही याचं नाव कसं लक्षात ठेवणार हे बघा. v स्पीडला किंवा व्हेलॉसिटीला रिप्रेझेंट करतो, u पण व्हेलॉसिटीला करतो, ए ऍक्सेलरेशन आहे, टी टाइम आहे. त्याच्यामध्ये v आणि u हे तर एकच क्वांटिटी ऍक्च्युली, म्हणजे ही डिपेंड आहे कोणावर? ए वर का टी वर? पाहताना वाटते दोन्हीवर, पण नाही, हे तर कॉन्स्टंट आहे, ए वर डिपेंड नाहीच. त्याचा अर्थ v कशावर डिपेंड आहे? टी वर. टी बदलत गेला तर v बदलतो, म्हणून ह्याचं नाव आहे व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. ह्याचे नाव माहित पाहिजे, म्हणून ह्याचं नाव असते व्हीटी ग्राफ. काल तुम्हाला एक व्हिडिओ पाहिला होता, पूर्ण पाहिला सगळ्यांनी? एक्सटी ग्राफ मी एक्सप्लेन केलेले आहेत, त्याच्या रेषा वगैरे पाहिले, खूप डीप मध्ये. 56 मिनिटचा व्हिडिओ तो. त्याच्यात मी तुम्हाला डीप मध्ये सगळे ग्राफ, आणि 3 व्हिडिओ एक एक तासाचे, जवळपास 3 तास मी फक्त ग्राफ शिकवले. आता तुम्ही लक्ष किती ठेवलं मला माहित नाही, तुमच्या चेहऱ्यावरच दिसायले. मी डबल शिकवेल, त्याचं ताण घेऊ नका. याला आपण व्हीटी रिलेशन किंवा व्हीटी ग्राफ म्हणतो. बघा, इथे तुम्ही लक्ष देऊन पहा, ए कॉन्स्टंट आहे, इथे एक्स आणि टी मध्ये रिलेशन आहे, म्हणजे हे कोणतं रिलेशन आहे? पोझिशन टाइम रिलेशन. म्हणून याचं नाव असते एक्सटी रिलेशन. हे रिलेशन आहे एक्सटी रिलेशन. काल तुम्ही एक्सटीचेच ग्राफ पाहिले होते, बरोबर? एक्सटी, व्हीटी, एटी, आपण 3 ग्राफला 3 पिरियड घेतलेले आहेत. आता बघा, हे 2 रिलेशन आहेत आपल्याकडे. आपण आता काय करू, तिसऱ्याला एका इंटरेस्टिंग मेथडने काढू. फ्रॉम 1 आहे v इक्वल्स u प्लस एटी. आता काय करा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा, दोन्ही साइडचा स्क्वेअर करा. इट गिव्स v स्क्वेअर इज इक्वल टू u प्लस एटी होल स्क्वेअर. सम असेल तर होल स्क्वेअर असतो. आता मॅथ्स लावा, a स्क्वेअर प्लस 2ab 2uat झाला 2ab प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर टी स्क्वेअर. जो काय केलं सर म्हणून नका, a प्लस बी होल स्क्वेअर आहे. ठीक आहे, चला आता v स्क्वेअर घ्या, u स्क्वेअर घ्या, आणि या दोघातून जर नीट पाहिलात तर एक 80 कॉमन निघताना दिसतो का? पहा बरं. यात एक काम करा, मी तुम्हाला याची टेक्निक शिकवतो अजून. 80 कॉमन नका काढू, इथून तुम्ही ए तर कॉमन निघतो, नो डाऊट. ठीक आहे, मी कॉमन काढतो 2a. तर 2a काढल्यावर काय काय होते नीट पहा. 2 आणि a काढलात तर इथून युटीच राहील फक्त. तुम्ही म्हणा सर इथं तर 2 नाहीच आहे, मग काय व्हायला पाहिजे? नीट पहा, इथे बनेल 2 आणायचा आहे, तर एक सोपं काम करा, इथून एक a घ्या, a स्क्वेअर आहे, एक a खाली आहे, आणि इथून काय घ्या, टी स्क्वेअर राहील इथून, आणि 2 इथं मल्टिप्लाय मध्ये, त्याला मॅनेज करायला खाली. बघा काय झालं, 2 2 कॅन्सल, a इंटू a स्क्वेअर टी स्क्वेअर. बघा हे चालेल की नाही? फक्त त्याला एक लिहायची मेथड आहे. एवढं घाण का केलं?
प्रश्न तो आहे ना ह्याला एवढं. आता सिम्पली तुम्ही बघा ह्याच्यातून कॉमन काय निघत होतं? 80. नुसतं 80 कॉमन काढून काही विशेष फायदा नाही. आता फायदा काय झाला पहा. व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर बघा 2a तर कॉमन काढलेला आहे. तुम्ही जर याला नीट पाहिलं तर बघा हे तुमचं सेकंड रिलेशन आहे ना, म्हणून मी तसं काढलं कॉमन. तर युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर हाच आहे ना युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तर हा कोण आहे ऍक्च्युली? एक्स आहे. म्हणून बघा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as लिहित होतो आपण. एसच्या जागी एक्स लिहा. एवढाच फरक आहे. ते आपलं थर्ड रिलेशन आहे. तर सिम्पली गोष्ट लक्षात ठेवायची की हे 3 रिलेशन आहेत. बरं हे टाइम डिपेंडंट नाही. हे टाइम डिपेंडंट नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, याला म्हणतात व्हेलॉसिटी पोझिशन रिलेशन. तर आपल्याला 3 टाईपचे रिलेशन असतात कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. एक एक्सटी रिलेशन आहे पोझिशन टाइम, एक आहे व्हीटी रिलेशन व्हेलॉसिटी टाइम, आणि एक आहे पोझिशन व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्हीएक्स रिलेशन. ऍक्सेलरेशनचा आपण फॉर्म्युला लिहित होतो डीव्ही बाय डीटी. आठवते? चेंज ऑफ द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. डीव्ही बाय डीटी लिहित होतो. व्ही ला काय लिहित होतो? डीएक्स बाय डीटी. तर इथे मी लिहितोय रिमेंबर. रिमेंबर. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला व्ही काढायचंय तर डीएक्स बाय डीटी लिहा. ए काढायचंय डीव्ही बाय डीटी लिहा. सर ए काढायचंय डीव्ही बाय डीटीच लिहा. नाही, जेई मेन्स तुम्हाला एका ठिकाणी फसवणार. बऱ्याच वेळा ऍक्सेलरेशनचे क्वेश्चन्स येतात. मी पाहिलेलं आहे ज्याला मुलं काय करतात? इग्नोर करतात. इग्नोर. तो पार्ट परीक्षेत खूप एक्सप्लोर होते आणि टॉपर्स त्याच्यावरच काम आधी करतो. म्हणून मी नेहमी सांगतो ए कधी कधी काय होते व्हेलॉसिटी आणि पोझिशनवर डिपेंड देतात. व्हेलॉसिटी पोझिशनवर, कधीही तो टाइमवर डिपेंड देत नाही. काही क्वेश्चन्स मध्ये ऍक्सेलरेशन काढा म्हणतात पण फंक्शन मध्ये टाइम देतच नाही. मग डीव्ही बाय डीटी तर चालणार नाही, कारण इथं टाइम आहे. मग ह्याला मॅनेज करण्यासाठी एचा एक फॉर्म्युला असतो, तो मात्र आजपासून सगळ्यांनी लक्षात ठेवा. व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स. बघा याच्या डीटी आहे का कुठे? नाही. हे महत्वाचं आहे. समजलं? ऍक्सेलरेशनचे 2 फॉर्म्युले असतात, एक डीव्ही बाय डीटी आणि एक व्ही डीव्ही बाय डीएक्स. म्हणजे डीव्ही बाय डीएक्स काय काढणार तुम्ही? द रेट ऑफ नाही, द चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. ऑब्जेक्टची पोझिशन जशी बदलते तशी वेलॉसिटी डायरेक्शन सोबत आली. म्हणजे बघा हा पेन आता इथे आहे, याची ही वेलॉसिटी आहे, डायरेक्शन आहे. याची पोझिशन बदलली, वेलॉसिटी बदलली. तर बघा पोझिशन एवढीच बदलली, एवढीच. तर वेलॉसिटी पण फार कमी बदलली, असं वाटतं की त्याच डायरेक्शनला आहे. म्हणजे बघा एक्स मध्ये थोडा चेंज डीएक्स, त्यामुळे व्ही मध्ये छोटा चेंज डीव्ही. डीव्ही बाय डीएक्स असेल नाही हा. ऑब्जेक्ट जर असा 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 चाललाय कुठे, तर बघा डीव्ही बाय डीएक्स बदलायला. तर या डीव्ही बाय डीएक्स ला तुम्ही जर व्ही ने मल्टिप्लाय केलं तरी पण ऍक्सेलरेशन होतं. ऍक्सेलरेशनचा हा एक ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्युला आहे. याला 5 स्टार. त्याच्यावर क्वेश्चन्स येणार जे तुम्हाला 100% फसवणार. खूप सारे स्टुडंट या फॉर्म्युलाला यूज करत नाहीत. मग म्हणतात ऍक्सेलरेशन विचारले आणि टाइमच दिला नाही. प्रश्न चुकला का हो? अभ्यास चुकला. हे लक्षात ठेवायचं, याच्या बाहेर जायचं नाही. आता कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन्स कळले सगळ्यांना. याच्यावर मोशन इन स्ट्रेट लाईन आता ऑफिशियली आपण स्टार्ट केलं होतं. इथपर्यंत आपली स्टोरी चाललेली आहे. नाव लेट अस मूव्ह टू व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट मेथड. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं असतं डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड. nth सेकंड हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. आधी तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या काय. समजा स्ट्रेट लाईन मधलं मोशन एका ऑब्जेक्टचं
आपण इथे ओरिजिन मानूया. ओरिजिनला टाइम टी इज इक्वल टू 0 मानूया. इथून एक पार्टिकल निघाला. लेट्स से तो हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला घ्या. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट टाइम टी इज इक्वल टू 0 ला इथं होता. तर थोड्या वेळाने याला आपण जाऊ दे. आता असं समजा ऑब्जेक्ट इथं होता. तो ट्रॅव्हल करत करत टी इज इक्वल टू 2 ला इथं आला. इथे आला टी इज इक्वल टू 3 ला, टी इज इक्वल टू 4, टी इज इक्वल टू 5 आणि तो इथं थांबला. मी म्हणलं इथं चला याला कशाला आणणे, टी इज इक्वल टू 1. 5 सेकंड त्यानं ट्रॅव्हल केलं ऑब्जेक्टने आणि तो इथं आला. म्हणजे प्रत्येक वेळी ऑब्जेक्ट या पोझिशनवर होता. दिसलं? या पोझिशनवर होता. तुम्हाला जर मी म्हटलं त्याने 5 सेकंड्स मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x1 आहे लेट्स से, आणि परत म्हणलं त्याने 4 सेकंड्स मध्ये केलेलं डिस्टन्स. ठीक आहे. तर सांगा बरं हे डिस्टन्स काय आहे? लास्ट 1 सेकंड मध्ये केलेले डिस्टन्स. तुम्हाला असं विचारतात फाइंड द डिस्टन्स इन लास्ट 1 सेकंड. म्हणजे तुम्हाला काय विचारलं? 1 सेकंड, nth सेकंड. तर एका पर्टिक्युलर टाइमच्या पिरियड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मी जर म्हणलं एक ऑब्जेक्ट, एका ऑब्जेक्टचं पहिल्या 7 सेकंड मध्ये एवढं एवढं डिस्प्लेसमेंट आहे आणि 6 सेकंड मध्ये एवढं एवढं डिस्टन्स आहे. तर करेक्ट 7th सेकंडला किती आहे? 7 सेकंड मधला नाही, 7th सेकंड मध्ये किती आहे? तर तुम्ही T7 मायनस T6 करणार. हे की नाही? म्हणजे तुम्हाला एकाच सेकंडचा डिफरन्स काढून जेव्हा विचारतात त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड. ऑब्जेक्ट इनिशियली कुठं होता, फायनली कुठं होता, त्याचं डिस्प्लेसमेंट असते. द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. म्हणून तर डिस्प्लेसमेंटला आपण हे म्हणतो चेंज इन पोझिशन म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशनला व्हेलॉसिटी म्हणतो. आता हे कॉन्सेप्ट आहे. आता याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला असतो, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. इथं लिहितात एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, एस टी म्हणा किंवा एक्स टी म्हणा, काही अडचण नाही. याचा अर्थ आहे डिस्प्लेसमेंट इन टी सेकंड. ठीक आहे. इज इक्वल टू यू प्लस ए बाय 2, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 2t मायनस 1. हा फॉर्म्युला आहे त्याचा, काढता येतो, काही अवघड नाही, समजून घ्या. मी जर तुम्हाला म्हणलं एस टी मधलं 1 सेकंड मधलं मला आन्सर काढायचं, एस टी सेकंड मधलं, तर मी फॉर्म्युला लावणार यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. आणि मग म्हणलं टी प्लस 1 मध्ये तो घ्यायचा. म्हणजे समजा हे त्याच्या 5 सेकंड्स मधलं डिस्प्लेसमेंट आहे, हे 6 मधलं आहे, टी प्लस 1. तर टी ला रिप्लेस करा टी प्लस 1 ने. दिसतंय? हाफ ए टी प्लस 1 चा स्क्वेअर. ओके. तर सांगा बरं काय बनेल? यू टी प्लस यू प्लस हाफ ए टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. काय नाही, थोडं जड जाईल पण लक्ष द्या. ते हाफ हा ए टी स्क्वेअर, हाफ ए टी स्क्वेअर, पुन्हा काय ते बघा 2 कॅन्सल, एटी पुन्हा काय ते 1/2. मी या ब्रॅकेटला a/2 ने मल्टिप्लाय केलं, तर हे तुमचं ओव्हरऑल काय आलं? टी प्लस 1 सेकंड मधलं डिस्प्लेसमेंट आलं. आता मला एवढं कळलंय की हे 5 सेकंड्स मधलं आहे आणि हे 6 सेकंड्स मधलं आहे. तर लास्ट 1 सेकंड मधलं कसं येईल? 6 मधून 5 ला मायनस करा. तर तुम्हाला जर nth सेकंड काढायचंय याच्यातून तुम्ही त्याला मायनस करा, पुढच्यातून मागचं. तर हे पूर्ण इक्वेशन कोण आहे? यू टी प्लस यू प्लस एटी स्क्वेअर बाय 2 प्लस एटी प्लस 1/2. हे पहिलं झालं तुमचं. त्यातून मायनस करायचंय वरचं इक्वेशन, तर साइन चेंज होतील. आलं लक्षात? आता खेळायच्या सोबत.
ut प्लस मायनस कॅन्सल. बघा एटी स्क्वेअर बाय टू प्लस आहे, एटी स्क्वेअर बाय टू मायनस आहे. इथून हा पण कॅन्सल होईल. बघा काय आलं तुमच्याकडे. काही नसते बेटा, कुठल्याही गोष्टीला प्रॉपर मॅजिक वापरायचं. हे आहे तुमचं एस टी, nth सेकंड मधलं डिस्टन्स. तर इथून कोण आला यू, इथून कोण आला हाफ, इथून कोण आला 80. ठीक आहे. अजून काय राहिलं का? कोण राहिलं याच्यामध्ये? यू आला, हाफ आला. थांबा, 80 माइनस, कुछ तो भी रह गया. एक मिनिट, इथं a/2 राहिला होता. हे असं होत असते म्हणून काहीतरी चुकतंय. तुम्ही पण थोडं सर काय करायचं बघायचं बेटा, लक्ष द्यायचं. देत नाही, सवयच नाही. चला, एस टी प्लस 1 मधून एस टी मायनस करा. ut प्लस यू प्लस 80 स्क्वेअर बाय 2. इथं मी परत बघतो. इथं काय येते, 2 2 कॅन्सल, 80 इथून येतं a/2. ओके. मायनस करा ut प्लस हाफ 80 स्क्वेअर. ओके, लगा हिसाब. प्लस मायनस इथून गेला, प्लस मायनस इथून गेला. ओके, इथून आला u, इथून आला 80, इथून आला a/2. आता बघा u प्लस ए कॉमन आउट करा. ठीक आहे, ए कॉमन आउट जर केला तर इथून काय राहतो, टी प्लस 1/2 राहतो. आता मला इथे हे 2 नको म्हणून काम करा, u प्लस इथे तुम्ही 2a करा. 2a केलं तर काय ते बघा. नाही, ह्याला आपण असं लिहू शकतो ना. बघा आपण वर लिहिलेला फॉर्म काय होता तो, a/2 2t मायनस 1. आता इथं प्लस मायनस मायनस प्लस. ठीक आहे, तुम्ही इथं टी प्लस 1 घेतल्यामुळे इथं प्लस येईल. तुम्ही एक डिस्टन्स काय घेऊ शकता, टी आणि टी मायनस 1 पण घेऊ शकता. एक ने मायनस मागे जाऊ, जनरल केसमध्ये काय अडचण येत नाही. इथं मायनस येईल, इथं प्लस येईल. तर यू बघा फॉर्म्युला यू प्लस a/2 2t मायनस 1. ठीक आहे, यू प्लस a/2 2t मायनस 1. त्याला सिम्प्लिफाय केल्यावर काय ते बघा बरं, 2 2 कॅन्सल, 80 मायनस a. 80 इथं फक्त काय होता 2, इथं एलसीएम घेऊन केलं तरी हेच येणार आहे. फक्त इथे मायनस कशामुळे आणि प्लस कशामुळे आला, जर तुम्ही एस टी आणि एस टी मायनस 1 घेतला तरी येतो. म्हणून तुम्ही काय करायचं, अल्टिमेटली टी आणि टी मायनस 1चं लक्षात ठेवा, प्लसचं ठेवा, काही फरक पडत नाही. इथे तुम्हाला व्हेरिएबल्स आलेले आहेत. ऍक्च्युली जेव्हा आपण क्वेश्चन करतो तेव्हा इथे तुम्हाला नंबर्स असतात, त्याच्यामुळे अडचण येत नाही फॉर्म्युल्यांमध्ये. आजपासून लक्षात ठेवायचं की जे nth सेकंड आहे, nth सेकंड, त्याचा आन्सर हे असतं. एक लक्षात घ्या, एन सेकंड्स मधला आन्सर आणि nth सेकंड मधला आन्सर वेगवेगळे. तर डिस्प्लेसमेंटचे दोन फॉर्म्युले आहेत, ut प्लस हाफ 80 स्क्वेअर आणि u प्लस a/2 इंटू 2t मायनस 1. हा एक खूप महत्वाचा कॉन्सेप्ट होता, लक्षात ठेवा. चला, कायनेमॅटिक्सचे हे आपण एवढे बेसिक्स इथे कंप्लीट केलेले आहेत. जसं मी तुम्हाला 1D 2D मध्ये घेऊन आणलेलं आहे. आता याच्यात एक टॉपिक आहे आपला 1D मधला, फ्रीली फॉलिंग बॉडीज. त्यालाच आपण इन शॉर्ट मध्ये फ्री फॉल. फ्री फॉल आपण 9th स्टँडर्डला पण शिकलेला आहे. त्याला मराठीमध्ये मुक्त पतन म्हणतात. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, जसा आता हा पेन मी वरून खाली फेकला, फ्री फॉल. हा जेव्हा खाली फेकला तेव्हा तो असा 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 खाली नाही आला, तो सरळ खाली आला. फॅनचं वारं होतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं, सगळं होतं, तरी तो बिचारा डायरेक्ट खाली आला. त्याला खाली ओढणारा एकच फोर्स होता, ग्रॅव्हिटेशन. बाकीचे फोर्स होते, एअर फोर्स होता, पण तो इथे काम नाही केला, तो नेग्लिजिबल आहे. त्याचा इफेक्ट त्याच्यावर 0 झाला. कारण ऍक्सिलरेशन जास्त कोणाचं होतं, ग्रॅव्हिटीचं. जेव्हा एखादी बॉडी
ओनली अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्सिलरेट होते. ओनली अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तेव्हा त्याच्या खाली पडण्याला फ्री फॉल म्हणतात. तर लक्षात घ्या, फ्री फॉल इज द कंडिशन इन विच द ऑब्जेक्ट इज अंडर ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजलं? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या तो अंडर असतो, बाकी काहीच नाही. तर हा एक मेन कॉन्सेप्ट होता, सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर ह्याच्यासाठी आपण एकच काम करतो, याला आपण म्हणतो मोशन इन वाय ऍक्सिस. म्हणून मी तुम्हाला म्हणलं एक्स ऍक्सिसचं आणि वाय ऍक्सिसचं मोशन याच्यात काय फरक आहे. वाय ऍक्सिस मध्ये रोल असतो ग्रॅव्हिटीचा. एक्स ऍक्सिस मध्ये ग्रॅव्हिटीचा फोर्स असतो नो डाऊट, पण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स याच्यात राईट अँगल असतो, म्हणून वर्क डन 0 असतो. एफ एस कॉस थिटा कॉस 90 0. म्हणजे वर्क डन 0 असतं. आता या ठिकाणी वाय ऍक्सिसचं जे मोशन आहे त्याच्यात आपण फॉर्म्युले काय घेतो, लक्ष द्या. पहिला प्रकार v इज इक्वल टू यू प्लस एटी आहे. ए ला रिप्लेस करा स्मॉल जी ने. आपण याच्याबद्दल ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये परत शिकणार, पण आता बेसिक्स म्हणून इथे काम करा. अर्थाकडे लक्ष द्या. ह्याच्यात बरेचसे फॉर्म्युले येतील. फक्त रिप्लेस करा ए ला जी ने. हा काय बनेल, यूटी प्लस हाफ जी टी स्क्वेअर व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 2 जी एक्स. एक्स किंवा एस. समजलं? याचा अर्थ एच्या जागी जी आलं म्हणजे हे मोशन फ्री फॉलचं आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट वाय ऍक्सिस मध्ये ट्रॅव्हल करतोय. एच्या जागी जी आलं तर तुम्ही असं नाही म्हणू शकत काय व्हायलंय सर, फक्त एबीसीडीचे लेटर बदलले. नाही, सगळं मिनिंग बदललं. एक्स ऍक्सिस मधलं ऍक्सिलरेशन काही राहू शकते, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 5, 10 जे असेल ते. जी ची व्हॅल्यू फिक्स आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर और अप्रॉक्सिमेटली 10 एवढी आपण घेऊन करतो. त्याच्यामुळं ए आणि जी मध्ये खूप फरक असतो. आता तुम्ही विचार करा, ऑब्जेक्ट वरून खाली पडतोय म्हणजे बघा मोशन, ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट. आता हे आपण वेक्टर मध्ये त्याला नाव दिलेले, थोडंसं समजून घ्या. या कंडिशन्स केव्हा आहेत, ऑब्जेक्ट खाली पडतोय, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, आणि आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑलवेज डाऊनवर्ड. ग्रॅव्हिटी कधीच ऑब्जेक्टला वर नाही ढकलत. ठीक आहे, आज तू माझ्याकडे राहायचं नाही, इथून बाहेर असं वर काय फेकणार नाही आपल्याला. डिस्प्लेसमेंट आपल्या मनावर आहे. ऑब्जेक्ट मी खालून वर फेकला तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे, पण ऑब्जेक्ट वर फेकला तरी ग्रॅव्हिटी खाली सोडणार. ग्रॅव्हिटीचा फोर्स कधीही डाऊनवर्ड्स असणार, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटी कशी दाखवायची, मी तुम्हाला इन्क्लाइंड प्लेन शिकवला होता, आठवत असेल काही दिवसांपूर्वी. काय काय पाहिलं होतं, आठवते का? आठवलं पाहिजे सगळं. ये क्या था, बघा हे कोण होतं बरं, हे कोण, एम जी कॉस थिटा, एम जी साइन थिटा, हा नॉर्मल आणि फ्रिक्शन. हे 4 तर कॉम्पोनंट माहीतच पाहिजे. तर लक्षात घ्या, जेव्हा फ्री फॉल असतो त्यावेळेस या हे प्लस लागले म्हणजे काय, ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट आणि ग्रॅव्हिटेशनचं ऍक्सिलरेशन बोथ हॅव डाऊनवर्ड सेम डायरेक्शन. Displacement is a vector quantity. Acceleration is also vector quantity. तर दोन वेक्टर पॅरलल आहेत. पॅरलल वेक्टर मध्ये 0 डिग्री अँगल असते. वेक्टर्स काढा एकदा, लक्षात येईल. आत्ताच परीक्षा झाली. तर लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सिलरेशनचं डायरेक्शन सेम म्हणजे काय झालं, 0 डिग्री अँगल म्हणजे पॅरलल वेक्टर्स, आणि पॅरलल वेक्टर 0 म्हणजे कॉस 0 1 असतो. म्हणजे या केसमध्ये मॅक्सिमम वेलॉसिटी आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे, मॅक्सिमम, इथे तुम्ही बघा हे रिलेशन्स आहेत, दोन्ही खाली येत आहेत, सेम डायरेक्शन आहे, म्हणून तिथं प्लस लागतं. तर जेव्हा तुम्ही प्लस जी टी प्लस वापरून लिहिता त्याचं मिनिंग आहे पॅरलल वेक्टर आहे. ओके, आता तुम्ही असं इमॅजिन करा, किती बोर झालं तर ऐकायचं.
इलाज नाही. आता हा पहिला सेट ऑफ फॉर्म्युला झाला. पहिला. सेकंड सेट बघा. V is equal to U minus GT UT minus GT square by 2 x आहे इथं किंवा s आहे आणि V square U square minus 2GX. याचा अर्थ काय? G तर नेहमी डाऊनवर्ड असणार, डिस्प्लेसमेंट अपवर्ड असणार. ऑब्जेक्ट वर जातोय, ग्रॅव्हिटी खाली वळते. तर बघा लाईक दिस. हे वर चालले, हे खाली वळ असं झालं. बघा हे निगेटिव्ह आहे, याच्या रिस्पेक्ट मध्ये हा निगेटिव्ह आहे. हा खाली वळतोय, हा वर जातोय. अँटी पॅरलल वेक्टर्स 180 डिग्री. cos 180 is -1. This is called retardation. रिटार्डेशन आहे. ग्रॅव्हिटी ऑब्जेक्टला थांबवायचा प्रयत्न करते, म्हणून वर फेकलेला ऑब्जेक्ट हळूहळू हळूहळू स्लो होतो. मग तो मॅक्सिमम हाईटला 0 होतो आणि तिथून तो पुन्हा जोरात खाली करतो. त्याच्यामुळे काय काय झालं? त्याच्यामुळे कायनेमॅटिक्स आलं, वर्क आलं, एनर्जी आलं, पॉवर आलं, रोटेशन आलं, फ्लुइड प्रेशर आलं. भरपूर. तेवढ्या एका घटनेवर फिजिक्सचे 7-8 लेसन आहेत. तर लक्षात घ्या, ऑब्जेक्ट वर चाललाय, ग्रॅव्हिटी खाली आहे, अँटी पॅरलल वेक्टर्स, म्हणून जी कशाने रिप्लेस होतो? -G. तर या फॉर्म्युल्यांमध्ये ए ला जी करणं खूप महागात पडते आणि प्लस मायनस मुळे ते अजून महागात होऊन जाते. समजायला? चला, अजून काही कंडिशन असतील का याच्यात? काय वाटते? शिकवायलाच म्हणजे असतील? नाही. कंडिशन संपल्या? नाही. स्पेशल केसेस. स्पेशल केस काय असलं? एक तर ऑब्जेक्ट वर जायला नाही तर खाली येईल. नाही सर, आम्ही ऑब्जेक्ट असा फेकला तर? असाही नाही, असाही नाही. असा फेकला तर तो पॅराबोलिक पाथ करेल. तर मग हे आत्ता नाही शिकायचं, त्याला सेपरेट चॅप्टर आहे. ठीक आहे. मोशन इन प्लेन. HC वर्मा मामानी हे फॉर्म्युले दिले आणि त्यांचं म्हणणं आहे, काय करा मुलांनो, हे संपलं की मोशन इन प्लेन स्टार्ट करा. हे आलं म्हणजे आला प्रोजेक्टाइल मोशन. प्रोजेक्टाइल मोशन अपने आप में एक सेपरेट चॅप्टर आहे. मग येते सर्क्युलर मोशन, अनादर सेपरेट चॅप्टर. मग येते रिलेटिव्ह वेलॉसिटी, अनादर सेपरेट चॅप्टर. अजून 3 चॅप्टर शिकायचे. देन वी विल कंप्लीट कायनेमॅटिक्स, देन NLM, मग वर्क पॉवर होईल, मग रोटेशन. हे मेकॅनिक्स बहुत बडा है. ठीक आहे. म्हणून फिजिक्सला वेळ लागतो, हळूहळू शिकायचं. फिजिक्सला गडबड जमत नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला गडबड जमत नाही. मॅथ्स कधी संपला कळणार नाही. कारण मॅथ्स मध्ये पटपट पटपट कॉन्सेप्ट करत राहते माणूस. इथे तसं नाहीये. तुम्हाला हा फॉर्म्युला लावायचा आहे, पण कसा लावायचा हे कळलं पाहिजे. त्यासाठी कॉन्सेप्ट माहित पाहिजे. स्पेशल केस असते इनिशियल वेलॉसिटी 0. बरं, या फॉर्म्युल्यात एक छोटासा बदल करूया बरं आपण. आता तो काय करता, एक्सच्या जागी वाय लिहितो ना. कळाले का? एक्सच्या जागी वाय लिहिणं जास्त योग्य आहे ना, कारण आपण हे मोशन कशात पाहतोय? वाय ऍक्सिस मध्ये. तर इथं मी एक्स लिहितो, तो दिसते? एक्सच्या ऐवजी इथं वाय करतो, इथे पण एक्सच्या ऐवजी वाय करतो. बिलकुल कंटाळा नाही करायचा, मज्जा येते शिकली. समजलं? तर याला रिप्लेस करत झाला, यू ला 0 करा, तर परत फॉर्म्युला काय होईल? V इज इक्वल टू GT, Y इज इक्वल टू UT. UT 0 झाला, हाफ GT स्क्वेअर, GT स्क्वेअर बाय 2 आणि V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर, तर 0 होऊन जाईल. इथं कोण येते? 2GY. एक्सच्या जागी वाय करा. आता ह्याच्यातही अजून 3 फॉर्म्युले बनतात. कसं काय? जी ला मायनस कोण करत? ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि V स्क्वेअर इज -2GY. आता हे कंप्लीट झालं. समजलं? आता हे कायनेमॅटिक्सचे तुमचे बेसिक हे सगळे रिलेशन्स आहेत. 1D मोशन मध्ये आपण 2 गोष्टी शिकत असतो, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस.
तर मग एक्स आणि वाय, एक्स वाय प्लेन मध्ये काय होत असेल? एक्स वाय प्लेन मध्ये प्रोजेक्टाईल मोशन असते, कारण तिथे 2D मोशन आहे. मग तिथे आम्ही काय करतो? मोशनला एक्स आणि वाय मध्ये स्प्लिट करतो. आता एखादा ऑब्जेक्ट एक्स आणि वाय मध्ये लिहिण्यालाच आम्ही काय म्हणतोय? वेक्टरचे रेझोल्युशन. कॉस थिटा, थिटा उधर कॉस थिटा, परपेंडिक्युलर साइन थिटा, ते तिथे येतं. हे सगळं रिलेट करत चला. हे नुसतं शिकणं नसते. आपण जे कॅल्क्युलस शिकले, जे वेक्टर शिकले, त्याचं ऍक्च्युअली काय ऍप्लिकेशन असतं. हे ऍप्लिकेशन्स खूप महत्वाचे आहेत. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? इथे बेटा आपलं 1D मोशनची थिअरी संपली. थिअरॉटिकली 1D संपली. पण हे जे व्हर्टिकल फ्री फॉलचे ज्या केसेस आहेत, त्याच्यात अजून काही गोष्टी आहेत. ते आपण क्वेश्चन मधून, कॉन्सेप्ट मधून समजू पुढं, नो डाऊट. पण बेसिकली सध्या एवढं माहित पाहिजे तुम्हाला. 1 मिनिट.